एक्साइटेड होतो मी वर्धाला. काही आहे सत्यमाचं ऑफिस. अरे काय झालं ओ मामा. सांभाळून जा घेऊन जा. वर्धाहून पुणेला आलं काही वाटतच नाही मला. असं वाटतं की स्वप्न होतं. गुड मॉर्निंग गाईस, वेलकम टू अनदर ब्लॉग. गाईस आता उठलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता चाय आणि बटर खात आहे. आता पप्पा मी नाश्ता करत आहे, पप्पा पण आहे सोबत. आम्ही नाश्ता करतो. आता चाललो आहे आता पुणेला. आता पॅकिंग करून घेतो माझी. पुणेमध्ये जेव्हा पॅकिंग केली तेव्हा एक्साइटेड होतो मी की वर्धाला येत आहे. आता वर्धाहून मी पुणेसाठी जायसाठी एक्साइटेड नाही, बट काय करायचं, जावं तर लागेलच. काम आहे आपलं तिकडं, घर आहे, जावं तर लागेलच. 5-6 दिवस कसे गेले समजलंच नाही. मम्मी पप्पा सोबत टाइम स्पेंड, मित्रांसोबत काहीच कळलं नाही. करतो गाईस मी माझी पॅकिंग, थोडी बाकी आहे. मम्मी पप्पा देणार, भाजीपाला देणार आहे मम्मी पप्पा घेऊन येतात हर वेळेस. आता मी चाललो आहे तर भाजीपाला वगैरे दिला आहे आणि मी स्पीकर काढून ठेवला आहे गाईस, जे स्पीकर घेऊन आलो तिथे. सो करतो मी पॅकिंग. गाईस थोडं गच्चीवर आलो आहे, माडीवर आलो आहे गाईस मी. काही नाही, असंच चांगलं ऊन आहे गाईस इथं. आणि इथं आम्ही 1 मिलियन सेलिब्रेशन केलं होतं गाईस. आता काही नाही, आम्हाला माहिती पण नाही की इथं आम्ही यूट्यूब बनवलं होतं, आठवत पण नाही मला. लक्ष्ण, मी, लक्की आम्ही हे केलं होतं, पूर्ण सजवलं होतं ते. पण छान बनवलं होतं इथं. सो गाईस आज मी जाणार आहे पुणेला. सो आपलं घर सोडून जाणार आहे वर्धेचं. जायचं आता पुणेच्या घरी. काही आपलं तिकडं जॉब आहे तर जावं तर लागेलच. जायचं परत. आता कधी येऊ आय डोंट नो. 2 वर्ष झाले आहे. मी एक शूज घेतला होता, तो आतापर्यंत घातला नाही. बघा, हा नवीनच शूज आहे. बघा किती छान शूज आहे. आणि याला 2 वर्ष झाले आहे, जसाचा तसाच आहे. आता याच्यामध्ये कचरा होता थोडासा, ते इथं ठेवून देतो तो शूज. आता तर घेऊन नाही जातो, नंतर घेऊन जाणार. आता आई पप्पा येणार ना तेव्हा मी घेऊन जाणार. नवीनच शूज आहे आणि काहीच तो घातला नाही मी, असाच ठेवला. मलाच नाही माहीत की याला 2 वर्ष झाले. मी आता बघितलं होतं की मी कधी घेतलं होतं, बिलमध्ये लिहून होते ते. अजून पण शूज आहे इथं, लाईनच लागून आहे. आणि मी तिकडं म्हणतो की हा माझ्यापाशी शूजच नाही आहे, ते कसे घालून बोर झालं. इथं तर लाईनच लागून आहे पूर्ण. तिथं गॉगल्स ठेवून आहे खूप, आणि इथं शूज ठेवून. आणि मला आठवतच नाही काही होतं की मी इथं होतो तर एवढे शूज होते माझ्याकडं, गॉगल्स होते. तिकडं काय, तिकडं फक्त काम करतो मी आणि जास्तीत जास्त लक्ष नाही देतो मी कपडे वगैरे. तर आपलं काम करतो. आणि तेच कधी कधी वाटते रेडी व्हायचं तर वाटते की यार शूज पाहिजे असतं आहे वगैरे. बट आता वाटत आहे की इथं पूर्ण शूज आहे. आता तर सध्या तर घेऊन नाही जात मी, आता फक्त इथं ठेवतो. जेव्हा वाटेल तेव्हा पप्पाला फोन लावेल, घेऊन या म्हणून सांगणार त्यांना. बघ तो ठेवतो आता बाकीचे बरोबर शूज. ए चाचू, चाचू या. कोणच पाहिजे का तुला? कसा चिडवायला पाय. गाणं बोल रे ते. अय ते गाणं बोलून दाखव.
ते तू लावतो गाणं. तेरी आंखों में थे काजल लावून दे तुला नाही ते कुठलं तरी गाणं म्हणजे बच्चू भाऊचे समोसे. सो गाईत आता आलोय आम्ही बच्चू भाऊचे समोसे खासाठी. जीत पण सोबत आहे. हा मस्त ना. ह्यावेळेस माझा प्लॅनच होता की बच्चू भाऊचे समोसे खाणार म्हणून. पोहाचं तर नाही झाला, 4 वाजता मला पोहा नाही मिळाला खासाठी. मिळाला माकोडे मी माझं सुटलं नाही झालं थंडीमुळे. कशी आहे टेस्ट? लाजवाब. काही आता आलोय आम्ही सत्यमावाच्या हॉटेलला. नाही काढतो मी. हे बघा कॅप्री लोन्समध्ये आहे तो. गोल्ड लोनमध्ये आहे मामा. चल काही जे आहे सत्यमामाचं ऑफिस आणि हे सत्यम मामा. मामाने आईस्क्रीम घेऊन दिली आहे काहीच आम्हाला. बापरे इथं पण भारी आहे यार मामा. केक आहे काय? आज आहे शेवटचा दिवस वर्धेमध्ये आता काही. आणि हे माझे भाऊ आहे. हा जीत मामीचा मुलगा. लडू लागलो. हा पण मामीचा मुलगा. हा मावशीचा मुलगा वीर. वीरला तुम्ही बघितलं असेल गाईस, एक ब्लॉग होता मामाचं लग्न होतं. अरे काय झालं? रडत आहे. अरे 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 रडायला तुला कोणाला सांगितलं? अरे पण रडायला कोणाला सांगितलं? अरे काय भाऊ आहे बाबा, रडत आहे. वरून उडी मारित मारू काय वरून? नाही 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 नको. नाचून दाखव एक बार. द्या शेड आपल्याला दाखव एक बार. दिल ना दिया. तो डॅन्स नाचू काय? हा जाना मैंने जाना. काय तिथं कॉमेडी काय चालू आहे? अरे 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 योगा मामा. ओ काय चालू आहे? व्यायाम काय चालू आहे मामा? कपाल मारती आहे का? अरे काय कॉमेडी सीन झालाय गाईस. काय झालं? ओ मामा अरे काय झालं? व्यायाम कुठला व्यायाम आहे? ओ जर्नल मामा. जर्नल मामा हे बघा गाईस. तयार तेव्हा करताय ना तुला ब्लॉग. यो शिवजाय बालाचं नाव मी लिहून जेवली शिरती? ए अच्छा जेव्हा तुम्ही रेडी राहीन तेव्हाच काढू का तुम्हाला? काहीच पप्पा अजून मी निर्मल बेकरीमध्ये आलो आहे. आता थोडं खारी टोस्ट वगैरे घ्यायचं आहे आता आम्हाला. यासाठी आलो आहे. बोला ना. घेतलं काही चॉकलेट केक वगैरे घ्यायचं होतं. निर्मल बेकरी साईडला आलो होतो आम्ही. जातो घरी. निर्मल बेकरी साईड आहे काही तिथं. पूर्ण मार्केट आहे इकडे या साईडला. काहीच थोडं आता हवा भरायला आलो आहे. स्कूटीमध्ये हवा कमी होती. आता आहे आम्ही बजाज चौकमध्ये. वेलकम टू वर्धा. हे बजाज चौक आहे गाईस. बजाज चौकचं मार्केट. हे भाजी मार्केट वगैरे आहे या साईडला. पेरू घेतलं, पनीर घेतलं, फक्त शेप राहिलं. शेप राहिलं.
काकडी वगैरे घेतलं आहे सगळे इथं, गांजर वगैरे. तर शेप राहिले आहे म्हणते. इथे किती मोठे मोठे आहे पोरं. ॲपल घेतला आहे काहीच पप्पानं. ॲपल घेतला आहे 17 Pro Max. बघा अर्धा काय माहिती कुठे गेला आहे. अर्धा म्हणजे पूर्णच आहे. पुलावर आहे का इथं. आता आम्ही MH32 ही आहे माझी स्कूटी, म्हणजे पप्पाची. फ्रेश वगैरे झालो आहे. आता मी जेवण करतो. जेवण काही नाही, डाळ वांगी आहे, चपाती आहे आणि याच्यामध्ये मला भाजीपाला वगैरे दिला आहे पप्पानी. पप्पानी फ्रेम वगैरे याच्यात आणि तिथं बॅग पॅकिंग केली आहे काहीच. मी फक्त टावेल टाकायचं आहे. तर आता जेवतो मी. इकडं मम्मीचे कामं चालू आहे. तर मम्मी काय करत आहे, पाणी मारत आहे आणि पप्पा तिथं चपाती गरम करत आहे. 100 होई गेला दे. 200चं पेट्रोल भरतो. 300. 200 तू घे. नाही इकडं नाही हे सिद्धार्थ कर. त्याच्यात टाकून घे. नाही रे बाबा, किचन राहू दे. अरे याला सांग ना. हा तुम्ही झोपणार ना, त्याच्यावरच टाकून देतो मी. हे तर मग सगळ्याच्या समोर नाही, ते लागतेच टाकशील पप्पा. तर चिल्लर ठेव ना. 100-200 मग कोण बोलले ची? कशाला? हा 100-200 घेऊन ना बाबा, वरती ठेव ना माय. 100 रुपये. हो शिव, हो. त्याच्यात आणार आहे त्या. मी यूजची वाली कर. म्हणजे मोठी वाली. हो मोठीच. मोठीच यूज करतो. छोटीचं सोबतची बॉटल. बरं ठीक आहे. देऊ जा. जा सांभाळून जा. मोबाईल गिबाईल बरोबर घेऊन जा. जा. चल. हा जा. या पप्पा. येऊ का? आला काय तू कोण? सत्य? सध्या मग माहिती आहे. मम्मी बाय. बरं काढू मग बॅग वगैरे बाहेर. बाय बाय पप्पा. करू पप्पा वगैरे आले ते. हा? चला गाईस जाऊया सत्यमचा आता. पप्पा वगैरे आला. टाइम झाला आपला जायचा. सत्यम अच्छा अच्छा. सगळेच जण आले का? दोन आहे. आपण जाऊ. भाऊ काम हा ते आहे माझ्या लक्षात आहे. ती बॉटल पाण्याची बॉटल. तू घेऊन जा ना मग. हा. आहे की तुझ्या मागे? आहे. याला घेऊन जा. बरोबर आठवणी फोन बी द्यायचा आहे ना. हा. फोन आणि हे काय माझ्यासाठी ठेवतो काय? काही राहिलं तर नाही बेटा. राहिलं तर काही इश्यू नाही ना बाबा. चला. आपलं लाईट बंद करा. चल. मग वापस तू घरी येणार आहे ना? बाकी जीत पण येते त्यामुळे घरी येणार का तुम्ही? चला मम्मी येऊ का. हा हो. बाय. मोठी पाण्याची बॉटल आहे ना. हां आपण बसतो ते तिथं पण ओके ओके. बॉटल ठेवायची जागा राहते. त्याच्यातली एक काढून ठेवायची. ठीक आहे ठीक आहे. बाय बाबा. हो हे काही स्टेशनला आलो आहे आता आम्ही. वर्धे स्टेशनला. आमचं वर्धाचं स्टेशन. सध्या मग आपण आहे सोडवायला आणि आमची ट्रेन आहे नागपूर पुणे एक्सप्रेस. थँक्यू जीव सोडवायला आला तू. उलट्या हाताने हँडशेक. काय बोलला. उलट्या हाताने हँडशेक. उलट्या हाताला हँडशेक. बाय. सी यू टुमारो. सी यू टुमारो. आय लव्ह यू. आय लव्ह यू. समोर बैग ले बाहर. बैग रखना तुम्हारे साथ में. बाय बाय वर्धा. बाहर में. चल भाई. 41 44 आहे. हो हो. बैठ जा. कोण नाही इकडं?
गाईज मी ट्रेनमध्ये बसलो आहे आता पुलगावात. सो आता मी थोड्या वेळानं भेटतो तुम्हाला जेवण करायच्या वेळेस. मला सत्यमामा आला होता सोडवायला. मी थोडी च्युइंगम वगैरे घेतली आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना काहीतरी पाहिजे तोंडामध्ये घालायला. च्युइंगम वगैरे जितनंच आनंद करतो. सो मी आता ट्रेनला बसलो आहे. थोड्या वेळानं भेटतो जेवण करताना. मी पप्पांना कॉल केला. पप्पांना पण सांगितलं मी बसलो म्हणून. सो आता काही नाही बसतो मी. मॉर्निंगला पोहोचणार मी आता 9:30 वाजता. गाईज आता जेवण करतो. खिचडी आहे, मम्मीने खिचडी दिली आहे. तो जेवतो. आणि हा मुलगा सोबत आहे माझ्या. RAC तिकीट आहे आमची. तो पण सोबत आहे माझ्या. सो आता मी जेवतो. भाई तेरा हो गया खाना? ठीक आहे, अभी मैं खाना खाता हूँ. आता जेवण वगैरे झालं आहे माझं. मी आता आला आहे स्टेशन शेगाव. सो आता मी आराम करतो गाईज. तुम्हाला आता उद्या भेटतो मी. चला गुड नाईट. उद्या भेटू आपण. गुड मॉर्निंग. आता हडपसरच्या स्टेशनला आलो आहे गाईस. हे हडपसरचं स्टेशन आहे. आता इथून जवळच आहे हे हडपसरला. इथून बिल्डिंग्स वगैरे चालू होतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स. इथून पुणे चालू. सो गाईस आता काही नाही, नाश्ता वगैरे करतो. नाश्त्याला काही नाही आहे, फक्त बिस्किट वगैरे काढलं आहे फक्त मी. झोप झाली का? नींद हो गई? एक मिनट. नाश्ता करने का थोड़ा थोड़ा. आ गया स्टेशन. मिलते बाद में कभी. तर गाईज पोहोचलो आता स्टेशनला. गुड मॉर्निंग त्या सगळ्यांना. आता पुण्याच्या स्टेशनला पोहोचलो आहे. आता इथून मला बस पकडावं लागेल आपली लोगावची एअरपोर्टची. बस पकडून जावं लागेल लोगावला. तिथून चेंज करून दुसरी बस पकडावं लागेल. झाला प्रवास संपला आहे आपला. आता टू पुणे. पुणेला चांगलंच ऊन आहे आता. प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर आलो आहे. हर वेळेस ही ट्रेन 6 नंबरवर येते, पण आज ही 3वर आली. आणि थांबत थांबत येते. 9:30चा टाईम सांगितला होता. थोडी 10 मिनटंच लेट झाली आहे. 9:40ला स्टेशनच्या बाहेर जातो आता. बस स्टॉपकडे आलो आहे आता. तिथून बस पकडतो आता मी डायमंड वॉटर पार्कची. आता कुठल्या साईडला लागून आहे? मागे असेल बस. गाईज लोगावची तिकीट इथली आहे. डायरेक्ट डायमंड वॉटर पार्कची तर भेटली नाही आहे. सो बसलो बस. जस्ट पप्पांना कॉल केला, सांगितलं त्यांना की मी बसलो आहे म्हणून. आता काही नाही गाईज, लोगावपर्यंत जातो. तो चेंज करावं लागेल बस डायरेक्ट आपल्या घरी. वर्धाहून पुणेला आलं काय वाटतच नाही मला. असं वाटतं की स्वप्न होतं. 4-5 दिवस कसे गेले काय माहीतच नाही. माझी झोप नाही झाली एकतर. म्हणजे एका सीटवर 2 जण होतो आम्ही. RAC तिकीट होती. एक मुलगा तो होता, मी ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि ह्या साईडला मी होतो. रात्रभर मला जागच यायचा. डायरेक्ट एक भुसावळला जाग आला, त्यानंतर मला 40 जाग आला. झोपच नाही. जाऊ द्या, रात्रच काढायची होती फक्त. आता पोचले आपल्या पुणेमध्ये. हां, आणि ट्रॅफिक तर पुणेची तर माहितीच असेल तुम्हाला. ट्रॅफिक सिग्नल. काही नाही. आणि इतर संडे आज घरी. आता रोहिताई पण घरी आहे, तिचं पण ऑफिस नाही आहे. मी पण घरी. तिला केला होता कॉल, ती झोपून होती. आता तू झोप म्हटला, मी येतो. चला जाऊया घरी. लोगावला पोहोचलो आता. आता इथून मी वाघोलीची बस पकडतो. योजनानगरला जायचं आहे. हे आहे लोगावचं बस स्टँड गाईस. सगळ्या लोगावच्या बस येतात. वाघोलीची बस पकडतो. कधी बस काय माहिती. गाईस पोचलो आहे मी योजनानगर कशी. बस भेटतच नव्हती गाईस वाघोलीची.
तो आता भेटली आहे बस आणि आलो तुम्ही योजनानगरमध्ये. रोड क्रॉस करायचा आहे. स्कूटी कार चालल्याच आहे. सोबत पिशवी पण आहे. इथं अर्धा तास लागायचा होता, इथं 1 तास लागला घरी पोचायचं. पायदळ 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 घरी जायचं आणि रोनी ताईला भेटायचं. ये कशी आहे काकडे? हे काय लावलं तू? कशी आहे? एक असं केलं काय? नाही राहिलं. सगळ्यात पहिले भाजीपाला काढून घे, ठीक आहे? हां, याचे ब्लॉग्स वगैरे बघणं चालू आहे. काय कोणाचे लावले ब्लॉग? ब्लॉग कोणाचे लावले? क्रिएटर आहे का? अच्छा. सो गाईज फायनली मी घरी पोहोचलो आहे आता. चला आज संडे आहे. सो मित्रांनो पोहोचलो घरी. आता फ्रेश वगैरे होतो. आता ब्लॉग एंड करतो गाईज. कालपासून मी ब्लॉग एंडच नाही केला. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. सो फायनली मी आलो आहे पुणेला. ऑर्डर टू पुणे. चला गुड नाईट म्हणत होतो मी, आता गुड नाईट म्हणत होतो मी. अरे माझी झोपच नाही. चला गुड मॉर्निंग अँड बाय.